खुशहाल बनाने आए हैं। अरे बहुत रह चुके बेबस और लाचार। तानाशाही बेकारी भुखमरी पे रोक लगाएंगे, मजबूरों मजदूर किसानों में विश्वास जगाएंगे। बहू बेटियां माँ बहनों को हम सम्मान दिलाएंगे। नमस्कार, आम्ही चिवेदी रहिवासी वाशिष्ठी मत्स्य शेती नावाचा प्रकल्प आम्ही चालू केला। याला मुख्य ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले ते म्हणजे एक्सेल कंपनीचे, थोडक्यात विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्रकल्प अधिकारी माननीय पाटणकर साहेब आणि त्याचबरोबर सहाय्यक प्रकल्प अधिकारी शेंडे साहेब यांनी आम्हाला सहकार्य केले। बरोबर ह्याच शेतामध्ये आम्ही एके दिवशी आलो होतो आणि पाटणकर साहेब म्हणाले, समोरची जागा इतकी सुंदर आहे की खरोखर तुम्ही जर काहीतरी असा एखादा चांगला असा प्रकल्प केलात, मत्स्य प्रकल्प जर केलात तर निश्चितच अनेक तरुणांना ह्यातून रोजगार उपलब्ध होईल। आणि त्या पद्धतीने आम्ही सुद्धा मनावर घेतलं, त्यांचं म्हणणं होतं ते आम्ही स्वीकारलं आणि बरोबर 1 वर्षाने म्हणजेच 11 फेब्रुवारी 2022 रोजी हा प्रकल्प आम्ही खोदाई करायला सुरुवात केली आणि पुढे ओके। नमस्कार, माझं नाव सहदेव पडवळ, मी याच गावचा रहिवासी आहे, भोईवाडीचा। आणि 2020ला जो महामारी आली होती कोरोनाची, आणि त्यावेळेस 20 नंतर जी तरुण मुंबईला राहणारी मंडळी होती ती पूर्णपणे बेघर, म्हणजे नोकरी होऊन इकडे आली ती गावी आल्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारचा कामधंदा नव्हता आणि अशीच एकदम बिनकाम धंद्याची लोकं सगळ्या तयार झाली होती। आणि त्यातून मग हा प्रकल्प ज्यावेळेस आम्हाला विवेकानंद रिसर्च सेंटरचे आपले पाटणकर साहेबांनी जेव्हा हा मुद्दा दिला होता की हा जबरदस्त तुम्ही जर तुम्ही व्यवस्था केली तर तुमच्याला काही 4 पैशाचा फायदा होऊन जाईल, त्या अनुषंगाने आयडिया आल्यानंतर की आम्ही हे सगळं तरुण आम्ही आहोत, 6 तरुण आम्ही एकत्र आलो इथले स्थानिक। आल्यानंतर आम्हाला तो मुद्दा समजला की आपल्या ह्या लोकांना जर आपण कामधंदा घ्यायचा असेल तर आपल्याला आधी पहिल्यांदा इथं करून दाखवावं लागेल की इथून उत्पन्न मिळतं, चांगला फायदा मिळतो, चांगला नफा मिळतो। ह्या उद्देशाने हा आम्ही प्रकल्प तयार केलेला आहे आणि तो आज पूर्णत्वास तयार होतो आहे आणि त्याचं आज उद्घाटन आजच्या दिवशी आज होत आहे। 11 फेब्रुवारी 2022 मध्ये याचा शुभारंभ आम्ही केला। सुरुवातीला JCB आम्ही लावला आणि खोदाई केली, नंतर त्यात 4 अशा आम्ही तळ्या तयार केल्या आणि सुरुवातीला पहिली जी तळी जी आहे त्याच्यामध्ये आम्ही कालचुडू सोडला। कालचुडू हा मासा या खाडीमध्ये अतिशय चवदार मासा आहे, खरोखर खूप चवदार मासा आहे आणि फेमस असा मासा आहे। आणि त्या माशाला दरसुद्धा मार्केटमध्ये चांगला आहे, 350 ते 400 रुपये दर त्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि खाणारा निश्चित पुन्हा त्या कालचुडीची चव घेणार। आणि म्हणून आम्ही सुरुवातीला पहिला जो तलाव आम्ही तो केलेला आहे तो म्हणजे कालचुडूचा केलेला आहे। अतिशय चांगलं सुंदर असं त्यातून उत्पादन आम्हाला मिळतं आहे। आलं का लक्षात? गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये आम्ही पहिलं उत्पादन घेतलं, त्याच्या आधीसुद्धा गणपतीमध्ये घेतलं होतं, पण त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने जून महिन्यात आम्ही 1 वर्षानंतर बरोबर उत्पादन घेतलं। अतिशय भरपूर असं आम्हाला जवळजवळ 500 किलो आम्ही त्यातून मासे काढले। आम्ही ते मात्र भरपूर प्रमाणात असल्या कारणाने आम्ही होलसेलमध्ये ते देण्याचा प्रयत्न केला, काही किरकोळमध्ये विकण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर 2 नंबरमध्ये आम्ही तांबुशी केली। तांबुशीला सुद्धा मार्केट चांगला मिळालं, जवळजवळ 400 रुपये आम्हाला दर तांबुशीला मिळाला। आम्ही तो सुद्धा आम्ही होलसेलमध्ये दिला, आम्हाला किरकोळ विकायला आम्ही बऱ्यापैकी बिझी असल्या कारणाने आम्हाला किरकोळ आम्ही विकलं, पण फार मोठ्या प्रमाणात नाही, पण जास्तीत जास्त आम्ही होलसेलला देण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर पुढे आम्ही खेकडा संवर्धन केला। खेकडा संवर्धनमध्ये आत्ता सोडलेले आहेत ते बऱ्यापैकी साधारणतः जून महिन्यामध्ये त्याच्यामध्ये आम्हाला रिझल्ट मिळेल अशी आमची अपेक्षा आहे, कारण का अजूनपर्यंत त्यांनी पैदास निर्मिती केलेली नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं कालचुडीने जशी निर्मिती केली, नवनिर्मिती कालचुडीची होते, तशी खेकड्यामध्ये आम्हाला अजून दिसलेली नाही आहे, पण साधारणतः जून महिन्यामध्ये ती अपेक्षा आमची आहे की त्यातून निश्चितच नवीन खेकडे तयार होतील, हजारो खेकडे। आता आम्ही जवळजवळ 350 खेकडा सोडला आहे त्याच्यामध्ये आणि आमची अपेक्षा आहे की जून महिन्यामध्ये त्याची पैदास होऊन आम्हाला मोठ्या प्रमाणात तो तलाव पूर्ण खेकड्याने भरलेला असेल अशी अपेक्षा आम्ही केलेली आहे व्यक्त। बघूया किती सक्सेस त्याच्यामध्ये आम्ही होतो। आणि शेवटचा जो राहिलेला जो तलाव जो आहे तो 4 नंबर तलाव जो आहे त्यामध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे मासे आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे कोमटा आहे,
त्यानंतर खडप पालू म्हणतात तो आहे, तिलापिया आहे, त्याच्यानंतर कालचिडू आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर आमच्याकडे असलेला सेगाचा मासा त्याला पुढे भोयरा म्हणतात, नंतर पुढे त्याची मागण होते, मोठा मासा होतो तो पण साधारण 2-2.5 किलोपर्यंत मासा होतो. आणि अशा पद्धतीने एक नवीन असं काहीतरी त्यातून तरुणाने घ्यावं. आम्ही सगळे नोकरदार जरी असलो तरी तरुणाने ह्या दाभोळखाडीच्या तरुणांनी काहीतरी आदर्श आमच्याकडून घ्यावा आणि त्यांनी घेतले काय गावामधून. भिल्यामध्ये हा असाच प्रकल्प चालू झाला आहे, केतकीमध्ये स्वरूप छोटा आहे, त्याच्यानंतर इकडे तुंबाडमध्ये सुद्धा त्यांनी चालू केलेलं आहे. म्हणजे हे आमचं बघून त्यांनी करायला सुरुवात केली आहे आणि अशा पद्धतीने ह्या दाभोळखाडीमध्ये जास्तीत जास्त प्रकल्प होतील अशी आमची अपेक्षा आहे. ठीक आहे, धन्यवाद. मला मुळात सांगायला आवडेल म्हणजे की मत्स्य प्रकल्पात आम्ही हे जे संपूर्ण प्रकल्प करतो, आम्ही 6 पार्टनर आहोत. 6 पार्टनरमध्ये आमचे एक दादा बंधू उपस्थित नाही आहेत, बरोबर. हे प्रवीण जावळे, सुभाष पडवळ हे गुरुजी आहेत, प्रवीण जावळे प्रायव्हेट नोकरदार आहेत, विकास निवाते हे सुद्धा लोटे विनीती कंपनीमध्ये आहेत, मी लक्ष्मण पडवळ लोकनृत्य आणि व्यावसायिकसुद्धा आहे. हे सगळं करत असताना मला सगळ्यात आवडेल सांगायला म्हणजे दाभोळखाडी या प्रकल्पाविषयी की हे नॅचरल रिसोर्समधून म्हणजे खाडीतील नॅचरल जे पाणी येतोय त्याच्यातूनच आम्ही हे मत्स्य प्रकल्प निर्मिती केलेली आहे. खाडीत असणारे जे बीज सूक्ष्मजीव जे आपण म्हणतो किंवा असे म्हणतो ह्यांनाच आपल्याकडे भविष्यात आता कसं म्हणतात नाही संपत चाललेली आहे आणि ही संपत चाललेली संपत्ती आपण कशी तरी संवर्धन करण्याचा हा एक आम्ही अट्टास घेतलेला आणि त्याच्यातून आपल्याला उदरनिर्वाह कसा घेता येईल. मूळचे आम्ही हे भोई समाज असल्यामुळे त्यातल्या काही गोष्टी बारकावे अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि भविष्यात आपण नक्कीच सक्सेस होण्याचा आम्ही मार्गावर आहोत आणि नक्कीच सक्सेस मिळो अशी आमची ग्वाही देतो तुम्हाला. थँक्यू. आहे दादा आतमध्ये आहे. इकडे बघा सगळ्यांनी समोर स्माइल. आज आपण पडवल वाशिष्ठ बसेस येथे जो हा पूर्ण प्रकल्प आहे पाटकर साहेबांच्या आणि विवेकानंद रिसर्च सेंटरच्या आशीर्वाद आणि भोई सेवा संघटनेच्या आशीर्वादाने म्हणजे प्रोत्साहनात्मक आम्ही इकडे एकत्र येऊन ह्या प्रकल्पाला गेली 2 वर्ष 11 फेब्रुवारी 2022ला आम्ही सुरुवात केली म्हणजे खोदाईला सुरुवात केली होती. पाटकर साहेब इकडे आले होते आणि इथे तुम्ही काहीतरी असं निर्माण करा जेणेकरून तुम्ही ह्या व्यवसायात पारंगत आहात. मग त्या अनुषंगाने आम्ही एकत्र आलो 6 तरुण मंडळी आणि ह्या प्रकल्पाला एक सुरुवात केली आणि मला वाटतं ह्याचे इथे 4 आपल्याकडे तलाव आहे. त्याचे आज आपण उद्घाटन जो सोहळा आज आपण करणार आहोत. थोडं कुलकर्णी साहेबांच्या हस्ते आपण हा उद्घाटन सोहळा करत आहोत. मी कुलकर्णी साहेबांना विनंती करेन की आपण हा उद्घाटन सोहळ्याची फी कटिंग करावी. थँक्यू. एक सेकंड सर मागे येतो. एक सेकंड थांबा सर. पुढे या पुढे या पुढे या. वेलकम. साहेब या ठिकाणी चिबेली गावातील 6 तरुण एकत्र आले आणि याला मुख्य जबाबदार म्हणजे आपल्या विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे माननीय पाटणकर साहेब आणि शेंडे साहेब या दोघांनी या जागेवर आले आणि ही जागा पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आलं की काहीतरी इथे होण्यासारखं आहे आणि ते तुम्ही करा प्रोत्साहन दिलं आणि आम्ही हा मत्स्य प्रकल्प चालू केला. अतिशय सुंदर असा प्रकल्प त्यांच्या सहकार्याने आम्ही केलेला आहे. भविष्यामध्ये ह्या खाडीमध्ये 42 गाव आहेत भोई समाजाचे, त्याने आदर्श घ्यावा आणि खरोखर लोकांनी आदर्श घेतला आहे. भिले, केतकी आणि तुंबाड यासारखे गाव छोटे छोटे असे प्रकल्प चालू झालेले आहेत. फार मोठा प्रकल्प आमचा जरी नसला तरी यातून निश्चितच जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांनाही निश्चितच लाभदायक आहे. कारण या ठिकाणी हा जो पहिला जो तलाव जो आहे
ह्याच्यामध्ये कालचडू आहे. आणि कालचडू असं आहे की आपण एकदा आम्ही सुरुवातीला काय ठराविक असे 1000 असे कालचडू सोडले होते, पण त्यातून नवनिर्मिती झाली आणि त्यातून एवढे म्हणजे ती पिलावत त्यांची एवढी होती की तलाव मागे आम्ही जेव्हा साधारणतः 13 जूनला आम्ही पूर्णतः रिकामं केलं, त्यावेळी एवढे आम्हाला मासे त्या ठिकाणी मिळाले की त्यातून आम्हाला बऱ्यापैकी अर्थसहाय्य मिळालेलं आहे. अशाच पद्धतीने तुमच्या ह्या सहकार्यामुळे म्हणजे कोणाच्या एक्सेल कंपनी आणि विवेकानंद यांनी जे काय हातभार लावला त्यांचा मोठा हातभार आहे, नाही म्हणत नाही. आणि भोई समाज सेवा संघ आमचा चिपळूण यांनी एकदा आम्ही याच्यामध्ये समुद्राची वेनामी प्रॉन्स जो तोंडवी आहे ती केलेली होती. ती बऱ्यापैकी साधारणतः एक 20 ग्रॅम पर्यंत झाली होती. स्थानिक पण गेली, स्थानिक पण मोठी झाली, स्थानिक पण चांगली झाली होती. तर आता सुद्धा आम्ही ह्याच्यामध्ये बीज सोडलंय. ह्याच्यामध्ये आता जस्ट आम्ही सोडलं, काय जास्त कालावधी झालेला नाहीये, पण बीज सोडलेलं आहे. आणि भाऊ आहे ते सगळं ऍडजस्ट करतात, कोणाला बोलायची गरज नाही, बाहेरून असं बोलावा कोणाला लागत नाही. आम्ही सगळं हे सगळं खाडीतून आम्ही तसं असं बारीक जाळं असतं त्याला आम्ही इंड म्हणतो, आलं का लक्षात. आणि त्या चालवायचं असतं ते जाळं ते, आणि ठराविक अंतर गेल्यानंतर ते उचलायचं, मग त्याच्यामध्ये ते दूध मिळतं आपल्याला. मत्स्य शेती प्लॅनचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते या वेळेमुक्कामी पार पडलेलं आहे. तरी मला थोडासा आधीच वेळ झालेला आहे, तरी कृपया सर्वांनी लवकरात लवकर सभागृहात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपण आपल्या त्यानंतर मान्य श्री स्वप्नीलजी चव्हाण परवाना अधिकारी मत्स्य व्यवसाय गुहागर यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नंतर मानेसाहेब विपक्षी अतिथी म्हणून आलेले सन्मान्य मंगेशजी कुलकर्णी जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड रत्नागिरी यांच्या कंपनीच्या वतीनं या ठिकाणी पुष्प शाल श्रीफल देऊन त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येत आहे. कृपया मी त्यांना विनंती करेन. कंपनी उपाध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य विठ्ठल उर्फ बाबासाहेब भालेकर यांना विनंती करेन कुलकर्णी साहेबांचा आपण आपल्या शुभ हस्ते शाल श्रीफल आणि पुष्प देऊन स्वागत करू. सन्मान्य मंगेशजी कुलकर्णी जिल्हा विकास व्यवस्थापक नाबार्ड रत्नागिरी यांचं या ठिकाणी कंपनीच्या वतीनं शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. अतिथी सन्मान्य श्री आनंदजी पाटणकर व्यवस्थापक एक्सेल इंडस्ट्रीज यांना मी विनंती करेन की बाबासाहेब भालेकर आपण आपल्या शुभ हस्ते पाटणकर साहेबांचं आपण शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. आनंदजी पाटणकर व्यवस्थापक एक्सेल इंडस्ट्रीज. त्यानंतर सन्मान्य मुकुंदजी खांडेकर जिल्हा प्रबंधक बँक ऑफ इंडिया यांच्या या ठिकाणी कंपनी. अद्भुतजय बँक डायरेक्टर यांचंही या ठिकाणी आपण कंपनीच्या वतीनं शाल श्रीफल आणि अशोकजी सारखे साहेब अद्भुतजय बँक ऑफ डायरेक्टर यांचं या ठिकाणी शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय रामदासजी राणे साहेब आमचे स्नेही शुभचिंतक यांच्याही या ठिकाणी कंपनीच्या वतीनं शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी कंपनीचे अध्यक्ष सन्मान्य पप्पीदादा पडवळ यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते राणे साहेबांचं शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. रामदासजी राणे आमचे स्नेही शुभचिंतक यांच्याही कंपनीच्या आणि मत्स्यशेती संस्थेच्या वतीनं या ठिकाणी शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. शेंडे प्रकल्प समन्वयक यांच्याही या ठिकाणी शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. विवेकजी शेंडे प्रकल्प समन्वयक मी पप्पीदादांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते शेंडे साहेबांचं आपण स्वागत करायचं आहे. सर्वांनी
साहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजवते. या साहेबांचं आपल्याला नेहमीच या कार्यामध्ये सहकार्य लागतं. त्यानंतर माननीय श्री योगेशजी शिर्के, सरपंच ग्रामपंचायत शिवेली या गावचे सरपंच शिर्के साहेब यांचंही कंपनीच्या वतीनं आणि मत्स्यशेती संस्थेच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मान्य श्री योगेशजी शिर्के, सरपंच ग्रामपंचायत शिवेली साहेबांसाठी आपण टाळ्या वाजवतो जोरदार. त्यानंतर सन्माननीय संजयजी चव्हाण, मुख्याध्यापक आदर्श विद्या मंदिर शिवेली. संजयजी चव्हाण साहेब, मुख्याध्यापक आदर्श विद्या मंदिर शिवेली यांचेही या ठिकाणी कंपनीच्या वतीनं आणि मत्स्यशेती संस्थेच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. मी पप्पीदादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मुख्याध्यापक चव्हाण साहेबांचं आपण शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे आहे. जी पाटणकर साहेब यांचे या ठिकाणी कंपनीच्या वतीनं आणि मत्स्यशेती संस्थेच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. सुरेशजी पाटणकर साहेब, सल्लागार सुरेशजी पाटणकर साहेब यांचे या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन कंपनीच्या वतीनं आणि मत्स्यशेती संस्थेच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. मुकुंदजी खांडेकर साहेब, जिल्हा उपाध्यक्ष, माजी उपाध्यक्ष अखिल दाभोळखाडी भोई समाज यांचे या ठिकाणी कंपनीच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी लक्ष्मणजी पडवळ, संस्थेचे संचालक यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते पडवळ साहेबांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद साहेब. त्यानंतर स्मृतिताई राणे, महिला उद्योजक यांचंही कंपनीच्या वतीनं आणि मत्स्यशेती संस्थेच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. स्मृतिताई राणे या चिपळूणमधील महिला उद्योजक आहेत. या आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या. त्यांचेही कंपनीच्या आणि मत्स्यशेती संस्थेच्या वतीनं आपण या ठिकाणी स्वागत करतो. सन्मान्य श्री स्वप्नीलजी चव्हाण साहेब, परवाना अधिकारी मत्स्य व्यवसाय गुहागर, हे या कार्यक्रमाला आवर्जून आपला वेळ काढून उपस्थित राहिले. यांचे या कंपनीच्या वतीनं आणि मत्स्यशेती संस्थेच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. कंपनीचे अध्यक्ष पप्पीदादा पडवळ यांना मी विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते चव्हाण साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं. त्यानंतर शाहीद केळकर, सह्याद्री समाचार संस्था संस्थापक, हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पत्रकार आहेत. शाहीद केरडकर, सह्याद्री समाचार संस्था संस्थापक यांचेही कंपनीच्या वतीनं आणि मत्स्यशेती संस्थेच्या वतीनं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी कंपनीचे अध्यक्ष पप्पीदादा पडवळ यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते केळकर साहेबांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर शकील तांबे, चिपळूण लाईव्ह संपादक शकीलजी तांबे, चिपळूण लाईव्हचे संपादक आहेत. यांचेही या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. मी कंपनीचे संचालक लक्ष्मणजी पडवळ यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते तांबे साहेबांचं स्वागत करायचं आहे.
त्यानंतर मी विनंती करतो सकाराम पालंडे 15 गाव दूध उत्पादक यांचं स्वागत करायचं आहे. त्यानंतर व्यासमंचावर उपस्थित असलेले सन्माननीय शांतारामजी जाधव साहेब यांचे संचालक लक्ष्मणजी पडवळ यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते जाधव साहेबांचं स्वागत करायचं आहे. शांतारामजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी कंपनीच्या आणि मत्स्यशेती संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. त्यानंतर अरुणजी पडवळ माजी उपाध्यक्ष अखिल दाभोळखडी भोई समाज लाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. आपण आपल्या शुभ हस्ते निवाते साहेबांचं स्वागत करायचं आहे. शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. तरी मी निगुडकर साहेबांना विनंती करेन आपण आपला सन्मान व्यासपीठावर येऊन स्वीकारायचा आहे. पडवळ साहेबांना विनंती करेन आपण आपला निगुडकर साहेबांचा आपल्या शुभ हस्ते शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्या ठिकाणी निगुडकर साहेबांनी आपल्याला मगाशी शेतीबद्दल माहिती दिलेली आहे. यांचंही स्वागत आपण या ठिकाणी केलेलं आहे. यांचंही या ठिकाणी शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी पप्पीदादा पडवळ कंपनीचे अध्यक्ष यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब भालेकर यांचं या सर्वांच्या शुभ हस्ते शाल श्रीफल आणि दाभोळखडी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे उपाध्यक्ष भालेकर साहेब कुंदन जाधव विजय जाधव इथे बघा सगळ्यांनी समोर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड सर्व संचालक मंडळाच्या वतीनं आजच्या सभाध्यक्षांचं या ठिकाणी शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येते. चिवेली देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मी कंपनीचे अध्यक्ष पप्पीदादा पडवळ यांना विनंती करेन. त्यानंतर चिवेलीचे पोलीस पाटील यांचंही पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. स्वागत करण्यात येत आहे. मी पप्पीदादांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते वडिलांचं स्वागत करा. आयोजनाखाली हे असा कार्यक्रम समारंभ पार पडत आहे. मी दोन्ही कंपनीचा मेंबर असला तरी मला वाटतं आज मी वाशिष्ठ मत्स्यशेती ह्या येथील प्रकल्पाच्या अनुषंगाने आम्हाला ह्या प्रकल्पामध्ये ज्या ज्या लोकांनी सहाय्य केलं त्यांचं कुठंतरी कृतज्ञ आणि एक म्हणतात आभार मानणे गरजेचं आहे. कार्यक्रम खूप वेळ झाला आहे. मी थोडंसं 20 मिनटं घेतलेली आहेत कार्यक्रमामध्ये आणि 15 ते 20 मिनटात काही लोकांनी ज्या प्रकल्प उभा करताना जे काही सहाय्य केलं 6 मेंबर आमची तुम्हाला ओळख करून देतो.
6 मेंबरमध्ये सुभाष पडवळ हे गुरुजी आहेत चिपळूणचा परिसरामध्ये, तसेच सहदेव पडवळ हे पोलीस निरीक्षक आहेत मुंबईमध्ये. तिसरे आहेत प्रवीण जावळे, हे प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतात. मी स्वतः लक्ष्मण पडवळ, सचिन आमचे RBC बँकेत काम करतात. आणि विकास निवाते हे विनीत कंपनीमध्ये लोट्या ह्या MIDC या परिसरात काम करतात. अशी 6 मंडळी ह्या वाशिष्ठ मत्स्य शेती या अंतर्गत आम्ही एकत्र आलो आणि हा प्रकल्प सुरू केला. ह्या प्रकल्पाला ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्यासाठी मी विनंती करतो. प्रथमतः विवेकानंद रिसर्च सेंटर श्री पाटणकर साहेब व शेंडे साहेब यांनी खरा आम्हाला प्रोत्साहन दिला आणि आर्थिक सहाय्य पण भरपूर केलेलं आहे. त्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होते. मी आमच्या आमचे मेंबर सुभाषजी पडवळ यांना विनंती करतो त्यांनी शाळा आणि श्रीफल यांनी त्यांना त्यांचे आभार मानावे. स्वीकार करावा आमच्या शाळांची अक्षरशः आम्हाला घाम उडलेला आहे. इथे आजही सुद्धा घाम उडला आहे, पण तरीही लोक आमच्या सतत पाठीशी उभे राहतात. त्यासाठी खरंच आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहे. दुसरे आहेत भोई समाज सेवा संघ चिपळूण. खऱ्या अर्थाने ह्या आजूबाजू परिसरातून तुम्ही आमच्याकडे रात्रीचा आलात, इथली पाण्याची व्यवस्था असू दे, इथली या परिसरातील लाईटची व्यवस्था असू दे, स्ट्रीट लाईट असू दे, आणि मला वाटतं इथल्या ह्या परिसरात दाभोळखडी परिसरात माझ्या माहितीनुसार 25 ते 30 लाखाचा निधी यांनी उपलब्ध करून दिला आहे. आणि हे उपलब्ध करून देण्यासाठी जो कोणतरी आमच्या ह्या विवेकानंद रिसर्चपर्यंत पोहोचवण्यासाठी एक माणूस लागतो, एक निमित्त म्हणून लागतात. ते आमचे भोई समाज संघटना चिपळूण अध्यक्ष मला वाटतं मधुकर निवाते, आमचे मास्तर आम्ही त्यांना म्हणतो, आणि विजय देवेकर पडद्यामागचे कलाकार, त्यांनी सुद्धा वरती यावे रंगमंचावर आपला हा शाळा श्रीफळ स्वीकार करावा. मी त्यासाठी बाबाशेठला विनंती करतो की आपण हा शाळा श्रीफळ त्यांना द्यावा. मास्तर नेहमी आमच्या पाठीची छडी घेऊन असतात आणि ही 2 मंडळी खूप पडद्यामागे खऱ्या आजच्या या कार्यक्रमाला खरा अट्टहास या 2 मंडळीचा पाठिंबा आहे. आमच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊन दे. विजय देवेकर आणि भोई समाज सेवा संघ अध्यक्ष म्हणून निवाते साहेब आहेत. चालू आहे आणि ही इथली परिसराची जागा ज्यांची पाहिजे तुम्ही, त्यांनी सहज आम्हाला शब्दावरती दिलेली, म्हणजे आमचे दादा कृष्णाजी विश्राम पडवळ, दादा आमचे कैलासवासी विश्राम पडवळ यांचे चिरंजीव, त्यांचं नाव आम्हाला सांगायची गरजच नाही, भरपूर लोक ओळखतात. त्यांनी आणि त्यांचे मिसेस मरोटे यांची इथे उपलब्ध आहे, जयश्री पडवळ. वहिनी असतील तर जरा पुढे यावं. येथील आलेल्या मंडळींची चहाची व्यवस्था असू दे, कोणतीही व्यवस्था असू दे, आम्ही जरी इथे वेगवेगळ्या परिसरात काम करत होतो तर पाठीपूर्ण व्यवस्था ज्या प्रकल्पाची बघतात. मी वहिनीला विनंती करतो जरा पुढे 2 मिनिटं या, आमच्यासाठी 2 मिनिटं या प्लीज. तुम्हाला माहिती आहे पूर्ण चहा असू दे, जेवण असू दे, काही असू दे, पाठीमागे व्यवस्था अथांग व्यवस्था करणार आहे. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही रात्री आम्ही इथे उशिरा येऊन सुद्धा हा कार्यक्रम साजरा करतोय. त्याचे मूळ कारण म्हणजे आमचे दादा आणि वहिनी आहेत. आणि मला वाटतं सगळ्या गोष्टी करत असताना जर तुम्हाला स्थानिक लोकांचा जर हातभार नसेल तर कधी कधी काही वाटेला आपण जर केलेल्या कामाचं सक्सेस मिळत नाही. म्हणून दादा नसतील तर पूर्ण व्यवस्था बघणारे आमचे इंजिनियर सुद्धा आम्ही त्यांना म्हणतो. या मत्स्य प्रकल्पातले जे खास कळके माहिती आहेत, कुठल्याही गोष्टीची ज्या खास कळके जुन्या लोकांकडून माहिती आहे, असे जे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आमच्या भोई समाज चिवेली भोईवाडीचे ज्येष्ठ सल्लागार आनंदजी मेडेकर यांना विनंती करतो का आपण या मंचावर यावं. खूप माणूस साधा आहे पण एवढा मोठा माहितीगार आहे की हा इथली प्रकल्पाची पूर्ण खडानखडा तुम्हाला माहिती देणार आहे. त्यांना आमच्यापेक्षा डायरेक्ट पाटणकर साहेब त्यांच्याकडे प्रश्न विचारतो. मी शेंडे साहेबांना विनंती करेन की आनंदजी मेडेकर यांचं शाळा श्रीफळ यांचं स्वागत करावं. इकडे बघा समोर. खरंच पाहता ही मंडळी आमच्यासाठी आहे पाठीमागे. प्रवीण
जावळे यांचे भाऊ म्हणजे आमचे केशव जावळे यांचे चिरंजीव आणि त्यांचा परिवार पूर्ण आमच्यासाठी नेहमी सहकार्याला असते. खाडीतील वाण लावण्याचा असू दे, आपण भोई समाजच म्हणतोय, पण या खाडी परिसरात नुसता भोई समाजच वावरत नाहीये, कुणबी समाज सुद्धा तेवढा व्यवसाय या खाडी प्रकल्पात करत आहे. या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो, कुणबी समाज बरेचसे समाज आहेत ते सुद्धा ह्या परिसरात चांगला वाणाचा व्यवसाय करतात. असे वाणाचे व्यावसायिक संदीप जावळे आणि त्यांच्या परिवारांना विनंती करेन, संदीप कुठे असेल त्यांनी ताबडतोब रंगमंचावर येण्याची विनंती करतो. संदीप जावळे, जंगलाचा मोठं कामकाज असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, हा निवासी साहेबांनी विनंती करेल की संदीप जावळे आणि त्यांच्या परिवारांना शाळ आणि श्रीफळ देऊन त्यांचा स्वागत करावं आणि त्यांचे आभार आम्ही मानत आहोत. कारण ह्या मंडळी सतत पाठीशी उभे राहतात आमच्या पाठीमागे करता, स्वतःहून येऊन आमच्या अगोदर उभे असतात आणि सगळ्यावर टाका. थँक्यू. हा जावळे परिवार आहे आणि खरंच यांनी आम्हाला खूप मोठे सहकार्य नेहमी करत असतात. वाण लावायच्या अगोदर ती पूर्वतयारी असेल आमच्या भोई समाजाला माहिती आहे. ते जाळा तांगडणी असू दे किंवा काही गोष्टी असू दे, वाणाची भुशी आपल्याला समुद्रात नेऊन ठेवणे असेल, ही सगळा परिवार आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. म्हणता एक फॅमिली मेंबरच आहे आमचा नेहमीचा. त्याला रात्री असू दे, अपरात्री असू दे, माशांसाठी कुठलाही प्रॉब्लेम्स असू दे, लगेच अशोकशी संपर्क करा. असे अशोक जाधव यांना विनंती करेन. आमच्या या प्रकल्पाचा पूर्ण काम करत असताना आम्ही सगळे फोनवर याच्याशी संपर्क करत असतो अशोकशी, आणि अशोक कसा करत असतो. आमचा असा हा कर्मचारी आणि प्लस आमचा हा खास मित्र आणि वाडीतील अशोक असंच आमच्याकडे सहकार्य लाभून अजून आपल्या प्रकल्पावर जास्तीत जास्त कामावर लक्ष द्याल ही विनंती. या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन चालू आहे. यानंतर आपण या कार्यालयाचं उद्घाटन आणि मत्स्यशेती प्लॅन्टचं उद्घाटन करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करेन दाभोळखाडी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड व वासिष्ठी मत्स्यशेती या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आज खरं पाहता या चिवेली भोईवाडीशी संलग्न असलेले हे दोन्ही प्रकल्प आहेत. खरं पाहता आजचा दिवस हा खरोखर सोनियाचा आहे. सोनियाचा दिवस हा आज अमृते पाहिला असं म्हटलं जातं. त्या पद्धतीनं खरंच हा दिवस आमच्या या भोईवाडीतील मंडळींचा कमी लोक आपल्याला मदत करतात, ज्याची लाखामध्ये मदत करणारे आमचे गोरे साहेब मला तिथे आज उपस्थित नाहीये, तर त्यांचे पोलीस म्हणजे गोरे साहेब रत्नागिरी परिसरात चांगल्या पदावरती त्यांचे मित्र मला वाटतं आज उपस्थित आहेत. हरिचंद्र पडवळ यांना विनंती करतो का गोरे साहेबांचा सन्मान आपण घेऊन त्यांच्यावरती सुपूर्द करावा. शॉल आणि श्रीफळ देण्यासाठी मी बाबाशेठना विनंती करतो की आपण गोरे साहेबांना हा सन्मान द्यावा. खरंच हे गोरे साहेबांचे आम्ही खूप आभारी आहोत. त्यांनी आम्हाला लाखांमध्ये मदत केली आहे. कधी गोष्टीला एखाद्या मदतीचा आकडा सांगायचा नसतो, पण अशी लोक असतात की खरंच पडद्यामागे आपल्याचे नाही आहेत पण खूप काही मदत करून गेले. असे हरिचंद्र पडण्याचे मित्र मला गोरे साहेब आहेत. सन्मान मला त्यांच्यापर्यंत पोहोचली करतील. कुठलीही गोष्ट नगर आहे, कुठले अधिकारी म्हटलं तर थोडंसं कोणत्या टेबलाकडून द्यावं लागतो. आमच्या बंडू साहेबांसारख्या व्यक्ती जर म्हटलं तर काही न घेता आमच्याकडून मला वाटतं इथली व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने आम्हाला शब्द दिला होता का वर्षभरापूर्वी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इथली लाईटची व्यवस्था मला वाटतं इलेक्ट्रिशियन आहे ते, आणि स्वतः या परिसरात जातीने लक्ष ठेवून आमच्याकडे नुकतीच आता मीटर आम्हाला त्यांनी प्राप्त करून दिला आहे MSCBतून. मी योगेश दादांना विनंती करावं. आता मी शिवाय जाधव या लवकर सगळ्यांनी या जरा विकास दादा आपणारी विचार असू दे, कोणती वाळू असू दे किंवा अन्य काही गोष्टी असू दे, मोबाईल बांधायला आम्हाला सहकार्य करतात. इतर गोष्टी बऱ्याच सहकार्य करून जातात. दादांचे खास मित्र आहेत कृष्णाजी पडवळ्यांचे. अनिल मेडेकर पण नाही. सर्व मित्रमंडळी आणि आमच्या पप्पी काकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी या ठिकाणी मान्यवरांच्या
सहकार्याने या ठिकाणी हा उत्तम प्रकल्प या ठिकाणी तयार केला, त्याबद्दल सर्वांनाच या ठिकाणी मी प्रथमतः गावाच्या वतीने धन्यवाद देतो. काही विषय आहेत या ठिकाणी ज्या गावाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून आहेत, ते काही विषय या ठिकाणी मगाशीच आम्ही चर्चेअंती या ठिकाणी मांडलेलेच आहेत. त्यातील सविस्तर विषय पप्या आपणाकडे मांडणी करतील. त्याचप्रमाणे आम्ही काही लेखी स्वरूपात देखील पत्र या ठिकाणी आपल्याकडे देणार आहोत. त्याचा देखील आपण उच्च स्तरावरती विचार करून जसं अजूनपर्यंत या वाडीवरती या गावावरती प्रेम केलं तसंच भविष्यात करत राहील अशी अपेक्षा देखील या ठिकाणी व्यक्त करतो. आज गावचा सप्ताह बसलाय, त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला जायचं आहे. देवीची आमची पालखी भेट सोहळा देखील या 15 दिवसात आमच्याकडे येतोय. त्यामुळे काही विविध कामांचे पुढेचे नियोजन आहे, त्यासाठी मी या ठिकाणी मार्गस्थ होतोय. याबद्दल मला आयोजकांनी संयोजकांनी माझा या ठिकाणी मान सन्मान केला, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी बोलण्याची संधी दिली व भविष्यात अजूनही या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी आपलं असंच सहकार्य भविष्यात राहील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण पाहतोय की एका अडगावामध्ये चिवेलसारख्या एका अडगावामध्ये चिपळूणपासून एक ग्वागर हायवे आहे आणि त्या ग्वागर हायवेमध्ये घोणसर इथून एक फाटा चिवेलीच्या दरम्यान जातो. त्या हायवेपासून हा 14 किलोमीटर गाव हा अडगावामध्ये मोडला जातो आणि तिथे काही लोक एकत्र येऊन इथे मत्स्य व्यवसायाची शेती करत आहेत. हे बायोफ्लेक्सची मत्स्य शेती आहे. ही इस्रायलच्या माध्यमातून पुऱ्या जगभर प्रसिद्ध आहे आणि ह्याच्यावर अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्या शेतीची बायोफ्लेक्स शेतीची माहिती देण्यात आलेली आहे आणि त्या शेतीच्या संदर्भातला हा एक प्रोजेक्टही इथे एका अडगावामध्ये केलेला आहे. हे वेगवेगळ्या माशाची शेती इथे वेगवेगळ्या तलावामध्ये वेगवेगळ्या माशाची शेती करताना दिसत आहेत. वेगवेगळे प्रयोग त्याच्या माध्यमातून इथे करण्याचा प्रयोग दिसत आहे. एक नॅचरल वॉटर जे खाडीचं जे पाणी आहे ते आतमध्ये येतं आणि त्या पाण्यावरच नॅचरल वॉटरवरच ही शेती केली जाते. खाडीच्या पाण्यावरच ही शेती केली जाते. हा खेकड्याचा प्रोजेक्ट इथे केलेला आहे. 1 लिटर पाण्याकरता फक्त 1 मिली म्हणजे कल्पना करा. आणि या तलावामध्ये सर्व मासे एकत्रित येऊन जसं खाडीपट्ट्यामध्ये जेव्हा पण आपण वाण लावतो किंवा मच्छी पकडतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे मासे त्या वाणामध्ये भेटतात, त्याच प्रकारचे सर्व प्रकारचे मासे ह्या तलावामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्याची शेती करण्यात आलेली आहे. इथे भरतीच्या वेळेस हे जे आपण पाईप दाखवतोय या पाईपामधून भरतीच्या वेळेस पाणी या तलावामध्ये येतं आणि जेव्हा ओढ फिरतं तर या तलावातलं पाणी बाहेर जातं, पण मच्छी बाहेर जात नाही, खाली पाणी बाहेर जातं. तसं त्याच्यामध्ये बॅरियर्स म्हणजे नेट वगैरे लावून ठेवलेले आहेत जे पाणी येण्याचा मार्ग आणि जाण्याच्या मार्गाचा पाईप आहे. हा म्हणजेच खाडीपट्ट्यातील नॅचरल वॉटर त्या वॉटरवरच ही शेती केली जाते. आपण पाहतोय की इथे किती मोठे मासे झालेले आहेत. शेतकऱ्याने एकट्याने किंवा शेतकऱ्यांच्या ग्रुपने एक आहे का बघा, शेतकऱ्याने एकट्याने किंवा शेतकऱ्यांच्या ग्रुपने जर माझ्याकडून रिक्षेची गाडी बुक केली तर थोडक्यात आपण पाहतोय इथे काही प्रमाणात आपल्याला मासे दिसत आहेत. हे मासेही याच्या मासेचं बीज इथे टाकलेलं नाही किंवा मासेही बाहेरून कुठून आलेले नाहीत. मासे इथून खाडीतूनच हे मासे
आणून पकडून म्हणजे ह्या माशाला या तलावामध्ये सोडलेलं आहे आणि त्याचं वाढ करण्याचा प्रयत्न म्हणजेच आपण मत्स्यशेती ज्यांना म्हणतो त्या प्रकारची शेती करण्याचा प्रयोग इथल्या काही लोकांनी एकत्र येऊन केला.